आज कात्रज येथे मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा नारळ फोडला। या प्रसंगी मंत्री पंकजा मुंडे, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार संजय जगताप, बाबाशेठ मिसाळ तसेच उमेदवार व्यंकोजी खोपडे, संदीप बेलदरे, श्रीमती वर्षा तापकीर, सौ राणी भोसले, श्री बाळा धनकवडे, श्री अरुण राजवाडे, सौ तेजश्री सचिन बदक आदी उमेदवारही उपस्थित होते। या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पुणे शहराचा विकास आता आम्हीच पाताळातून सुरू करणार आहे, कारण रस्ते मोठे करण्यासाठी ना जमिनीवर जागा राहिली ना आकाशात, म्हणून भुयारी मार्गावर लक्ष केंद्रित केले। पुण्याचा विकास करायचा असेल तर सत्ता भाजपला देऊन पहा। मागच्या टर्ममध्ये राहिलेले प्रोजेक्ट गतीने पुढे नेण्यासाठी खाली रस्ता असेल तर केंद्रातून व राज्यातून निधी टाकणे शक्य होईल। भाजपला भरघोस मतदान करा आणि मग पुण्याचा विकास पहा कसा गतीने होतो ते तुम्ही जनताच सांगेल, असे बोलून जनतेला जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण काम आज फडणवीसांनी केल्याने उमेदवारांमध्ये उत्साह संचारला होता। भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा देवा भवा आगे बढ़ो, देवा भवा आगे बढ़ो। अरे महाराष्ट्र का नेता कैसा हो, अरे महाराष्ट्र का नेता कैसा हो। आपल्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचे शिल्पकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं पुण्यनगरीमध्ये कात्रजच्या या पुण्यभूमीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो। आपल्याला विनंती आहे सगळ्यांना की टाळ्या वाजून आपण देवाभाऊंचं या ठिकाणी स्वागत करावं। त्यांच्या सोबत व्यासपीठावरती आजच्या सभेसाठी उपस्थित राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, राज्याच्या आमच्या नेत्या मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे, आमच्या राज्याच्या मंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार योगेश अण्णा टिळेकर, आमदार भीमराव तापकीर, राजेशजी पांडे, या ठिकाणी उपस्थित आमदार हेमंतजी रासने, संग्रामदादा थोपटे, संजयजी जगताप, जगदीशजी मुळीक आणि दीपकजी मिसाळ, उपस्थित आमचे सर्व उमेदवार, त्याच्यामध्ये व्यंकोजी खोपडे, उमेदवार राणीताई भोसले, उमेदवार संदीप बेलदरे, उमेदवार अश्विनीताई चिंदे, उमेदवार प्रतिभाताई चोरगे, उमेदवार वर्षाताई तापकीर, उमेदवार बाळाभाऊ धनकवडे, उमेदवार अरुण राजवाडे, उमेदवार तेजस्वीताई बदक, उमेदवार रंजना नानी टिळेकर, उमेदवार वृषालीताई कामठे, उमेदवार पूजाताई कदम, उमेदवार सुभाष नाणेकर, या सगळ्यांना आपल्या आशीर्वादाची गरज आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करायला आज आम्ही इथे आलोय की भारतीय जनता पार्टी आणि आरपीआयच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण शुभेच्छा द्या, आपण आशीर्वाद द्या। मित्रांनो, मागच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून या महानगरपालिकेमध्ये माननीय देवेंद्रजींच्या आशीर्वादानं, मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं। या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींनी मागच्या 10 वर्षात या राज्याला गतिमान विकास दिला आणि केंद्रामध्ये मागच्या 11 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माननीय मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं अत्यंत वेगानं वाटचाल सुरू केली आहे। मी पुन्हा एकदा पुणेकरांना मनापासून यासाठी धन्यवाद देणार आहे की कुठलीही निवडणूक असो, महानगरपालिका असो, विधानसभा असो, लोकसभा असो, कायम आपण आमच्या सोबत उभे राहिलात, आपण कायम आमच्यावरती विश्वास व्यक्त केलात आणि म्हणून आपली संधी आपण जी आम्हाला दिली ती पुणेकरांची सेवा करण्याची संधी आपण आम्हाला दिली। आणि म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, मागच्या 10-11 वर्षाच्या काळामध्ये पुण्यामध्ये आमूलाग्र बदल झाला। आणि मी आपल्याला सांगेन, मेट्रो आली, नदीचा प्रकल्प आला, 24/7 पाण्याची योजना आली। आज जिथे आपण बसलोय त्या कात्रजच्या चौकामध्ये आता स्वारगेट ते कात्रज ही भुयारी मेट्रो मार्ग सुद्धा मान्य देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली ती मंजूर झाली, केंद्राची मंजुरी मिळाली, आता काम सुरू होत आहे।
या ठिकाणी योगेश अण्णांनी सांगितलं की माननीय नितीन गडकरींच्या संकल्पनेतनं देवेंद्रजींच्या पाठपुराव्यातून या ठिकाणी 177 कोटीचा उड्डाण पूल हा आता पूर्ण होतोय आणि त्यामुळे फार जाणार नाही कामांमध्ये. आपण सगळे सुज्ञ आहात, हे पुणेकर सुज्ञ आहात आणि म्हणून आजपर्यंत आपण विकासाला मत दिलं, भारतीय जनता पार्टीच्या विचाराला मत दिलं, भारतीय जनता पार्टीच्या एका संस्कारित कार्यकर्त्याला आपण काय मदत केली, आशीर्वाद दिलात आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या दारामध्ये आज आम्ही आशीर्वाद मागायला आलो की या सगळ्या विकासाची वाटचाल पुढच्या काळात पूर्ण करायची असेल तर निश्चितपणे आपले आशीर्वाद पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आम्हाला हवे आहेत. आज गप्पा खूप लोक मारतायत, विकासाच्या गप्पा मारतायत आणि भाजपनं काय केलं हा प्रश्न विचारतायत. आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं माझा हा प्रश्न आहे की 25-30 वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व आपण केलं, पालकमंत्री आजही आपण आहात आणि आज पुण्याच्या अनेक प्रश्नावरती बोलताना तुम्ही आम्हाला दोष देता. पुण्याच्या आज वाहतुकीवरती आपण बोलता. मित्रांनो, मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये या महानगरपालिकेने पुण्यामध्ये अनेक चांगले विकासाचे प्रकल्प केले. या पुण्याच्या वाहतुकीवरती काम केलं, पुण्याच्या 25-50 वर्षाच्या भविष्यावरती काम केलं. पण हा काय प्रश्न आज नाही, 25-30 वर्ष आपण काम केलं. या पुण्याची सूत्र आपल्या हातामध्ये होती. मग त्यावेळेला तुम्हाला पुणे किती वाढणार आहे, पुण्याचा व्यापकता किती वाढणार आहे, लोकसंख्या किती वाढेल, नागरिक समस्या काय वाढणार आहेत, या सगळ्या सुविधांनी ती काय ताण येणार आहे याची कल्पना आपल्याला नव्हती का? आणि त्यामुळे दृष्टिकोन नव्हता, दूरदृष्टी नव्हती आणि म्हणून या पुण्याचे जे काय आज प्रश्न दिसत आहेत हे तुमच्या काळात निर्माण झालेले आहेत आणि म्हणून पुण्याच्या विकासाबद्दल पुणेकर ठाम आहेत. पुणेकरांचा विश्वास आमच्यावरती आहे की पुण्याचा विकास आणि पुण्याला नवी दिशा देण्याचं काम हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते. आणि म्हणून देवेंद्रजींचं तर विशेष प्रेम पुण्यावरती आहे. ते ज्या वेळेला पुण्यात येतात त्या वेळेला पुण्याच्या भविष्याची आपल्या समोर एक जंत्री ठेवतात. पुण्याच्या विकासासाठी संदर्भात भविष्यात पुणे काय होईल आणि पुण्यासाठी आम्ही काय करणार आहोत. ज्यांनी केलंय जे आम्ही सांगायला आलोय आणि ज्यांनी काही नाही केलं ते आज आमच्याकडे बोट दाखवतायत, नको तसले आरोप करतायत. मित्रांनो, ज्यावेळेला विकासावरती बोलायला काही नसतं, पुण्याच्या भविष्यावरती बोलायला काय नसतं, त्यावेळेला मात्र गाडी घसरते, रुळावरनं बाजूला जाते आणि वेगळंच काहीतरी सुरू होतं. पण पुणेकर सुज्ञ, पुणेकर मात्र विचलित होणार नाहीत. त्यामुळे भविष्यामध्ये जर तुमच्या हातात पुणे दिलं तर आमच्या पुढच्या पिढीला तुम्ही काय आज दिशा देताय, तुमचे उमेदवार, तुमचं काय चालू आहे हे सगळं पाहिल्यानंतर पुण्याचं भविष्य खराब करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवता हे पुणेकर जाणतो आणि म्हणून आपल्याला कुठलीही संधी पुणेकर देणार नाही. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आपल्याच आशीर्वादानं या पुण्याचा महापौर हा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच होईल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त. आपले सगळ्यांचे आशीर्वाद आम्हा या सगळ्या उमेदवारांच्या सोबत असावेत. त्यामुळे कात्रज असेल, धनकवडी असेल, बालाजीनगर असेल, कोंढवा असेल, आमचा अगदी तिकडे पलीकडे बिबेवाडीचा सगळा परिसर असेल, इकडे शिवणा आहे, खडकवासला आहे, या सगळ्या भागामधल्या माझ्या नागरिकांना मी आज विनंती करीन की देवेंद्रजी आपल्यासाठी फक्त आणि फक्त आज या पुण्यातल्या आमच्या उमेदवारांसाठी आशीर्वाद मागायला आलेत. तो आशीर्वाद आपण नक्की द्याल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. आणि ह्या पुण्याच्या विकासाची जी काही गाडी आज सुरू आहे, केंद्र आणि राज्याच्या सोबत महानगरपालिकेची सत्ता आल्यानंतर अत्यंत सुरळीतपणे काम होईल, सुरळीतपणे पुण्याचा विकास हा वेगानं होईल. जे म्हणतात आम्हाला सत्ता द्या, आणि राज्यात मुख्यमंत्री आमचे, केंद्रात पंतप्रधान आमचे आणि तुम्ही विकास कुठून करणार, विकास तर आम्हीच करणार आहे का तर पुणेकर आम्हाला साथ देणार आहे. ही अपेक्षा या ठिकाणी पुणेकरांच्या वतीनं मी तुमच्याकडनं अपेक्षित आहे की आम्हा सगळ्यांच्या सोबत तुमचा आशीर्वाद राहील. पुन्हा एकदा या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुणेकरांकडनं हीच परत एकदा अपेक्षा व्यक्त करतो, आपला आशीर्वाद पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि सर्व आमच्या उमेदवारांसोबत असू द्या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर काही प्रवेश होत आहेत. पर्यावरण देखील चांगलं राहणार आहे. दुसरीकडे आमची जी नदी आहे ती निर्मल आणि अविरल वाहिल्यामुळे त्याच्या किनारा जो आहे तो अत्यंत नयनरम्य अशा प्रकारचा होणार आहे. एक प्रकारे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात टुरिस्टचं अट्रॅक्शन आणि टुरिस्टचं सेंटर म्हणून हे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं काम चाललंय. याच्यामुळे पूर नियंत्रण देखील होणार आहे आणि सौंदर्यातही भर पडणार आहे. आज आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये जवळपास 3000 कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना आपण सुरू केली. 24/7 ची योजना, ज्या योजनेमध्ये पुण्यावर नेहमी आरोप व्हायचे की पुणेकर हे 2 महानगरपालिकेचं पाणी एकटेच वापरतात.
पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वापरलं जायचं, पण तरी देखील इतकी असमता होती, इतकी विषमता होती. पुण्याच्या काही भागामध्ये पिण्याचं पाणी हे 24 तास मिळायचं आणि काही भागामध्ये दिवसभरामध्ये तासभर देखील पाणी यायचं नाही. आणि म्हणून आपल्या महानगरपालिकेत आम्ही निर्णय केला, केंद्र सरकार, राज्य सरकार सगळ्यांनी मदत केली आणि आपण निर्णय केला 24/7 पिण्याच्या पाण्याची योजना आपण सुरू केली. जवळपास 75% योजनेचं काम झालंय. अजून 25% काम झाल्यानंतर पुण्याच्या सगळ्या भागांमध्ये आपण समान पाणी पुरवठा देणार आहोत. कुठल्याही भागामध्ये पाण्याची कमतरता असणार नाही. आणि हे सगळं करत असताना आज पुण्यामध्ये 40% पाण्याची गळती आहे, ती 40%वरून 10%वर आपण आणणार आहोत. त्याचा फायदा काय आहे? एकीकडे पाणी वाचणार आहे, दुसरीकडे हे जे 30% पाण्याची गळती आहे याचे पैसे कोण देतं? याचे पैसे नागरिकच देतात. म्हणजे जे पाणी तुम्हाला वापरायलाही मिळत नाही त्याही पाण्याचे पैसे हे तुम्हाला द्यावे लागत होते, आता ते द्यावे लागणार नाहीत. अशा पद्धतीने पुण्यामध्ये जवळपास 3000 कोटी रुपयाचं काम आपण या 24/7 योजनेच्या माध्यमातून केलं. आपल्याला माहिती आहे जायका सारखा प्रकल्प की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आमची नदी ही त्या ठिकाणी सुधारणार आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात मी मुख्यमंत्री होतो, आमचे जावडेकर साहेब त्यावेळी पर्यावरण मंत्री होते आणि जवळपास 2000 कोटी रुपये हे जायकाच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आणि एक मोठं कार्य हे त्याचं देखील या ठिकाणी चाललेलं आहे. पण बंधू भगिनींनो, काय केलं हे नुसतं सांगणार नाही, काय करणार आहे हे देखील मी सांगणार आहे. कारण आमच्या जवळ या ठिकाणी पुण्याकरता एक डेफिनेट प्लॅन आहे. पुणे शहर हे महाराष्ट्रातलं नाही, देशातलं पहिल्या नंबरचं व्हायब्रंट शहर कसं तयार करायचं, या पुण्यामध्ये आलेली जी गावं आहेत त्या गावांसहित पुण्याला एक मेट्रो सिटीचा दर्जा कसा द्यायचा या संदर्भातलं एक डेफिनेट विजन आम्ही तयार केलेलं आहे. मला मिळाली 5 वर्षात आम्ही केलेलं काम हे या ठिकाणी आपल्याला सांगितलं. मी परवाच पुण्यामध्ये येऊन 3000 कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात करून गेलो. 9000 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी चालली आहे. त्यामुळे कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा, एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे. आणि आता हे जे काही या ठिकाणी सांगितलंय यातली प्रत्येक गोष्ट आम्ही करून दाखवू. बघा, मुंबईमध्ये मी ज्यावेळेस बोलायचो मुंबई बदलून दाखवू, लोक वेड्यात काढायचे, पण मुंबई देखील आम्ही बदलली. आज मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, प्रत्येक शहर हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही बदलतोय. याचं एकमेव कारण आहे, आता मोदीजींनी आम्हाला इतक्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. पूर्वी एखादी योजना करायची, पैसा कुठून आणायचा हा विचार करावा लागायचा, पण आज याच मंचावरनं मी जवळपास 80,000 कोटी रुपयाचे प्लॅन्स तुम्हाला सांगितले आहेत आणि दाव्यानं सांगतो 5 वर्षामध्ये हे प्लॅन एक्झिक्यूट करून दाखवील, या पुण्याचा चेहरा बदलून दाखवू. आणि म्हणून आज इतकं चांगलं नेतृत्व भाजपकडे पुण्यामध्ये आहे. मुरली अण्णांसारखे, माधुरीताईंसारखे, दादांसारखे मंत्री आहेत, सगळे आमदार आहेत, आपल्या नगरसेवकांनी, महापौरांनी उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे. पुण्याच्या संदर्भात आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक श्रद्धा आहे. हे केवळ या ठिकाणी एक शहर नाही आहे, हे आमचं श्रद्धेचं स्थान आहे. ही पुण्यनगरी आहे. या पुण्यनगरीला अतिशय चांगली अशा प्रकारची नगरी बनवण्याकरता आम्ही सगळे कटिबद्ध आहोत आणि म्हणून आपल्याला विनंती करण्याकरता आलो आहे. आता 15 तारखेला मतदान आहे. माता की भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आणि छत्रपतींच्या शौर्याने पावन झालेल्या कात्रज भूमीमध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या नीतीवरती आपलं कार्य करणारे, संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ, छत्रपतींच्या राजकीय नीतीवरती कार्य करणारे
गनिमांच्या देखता फौजा रणशुरांच्या फुफुरीती पूजा ऐसा पाहिजे की राजा काही पक्षी परमार्थी. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी या कात्रज नगरीमध्ये समस्त आमच्या पुणे शहरामध्ये या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आदरणीय साहेब, आपण पुणे महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ या ऐतिहासिक कात्रज नगरीमध्ये फोडताय, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि निश्चितच केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजी, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी, पुण्यामध्ये आदरणीय मुरलीधर अण्णा असतील, चंद्रकांत दादा असतील, भीमराव अण्णा असतील, माधुरीताई असतील, आमचे नेते या ठिकाणी योगेश अण्णा असतील, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये या पुणे महानगरपालिकेच्या सर्वात मोठ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 38 मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि एक विश्वास सर्व उमेदवारांच्या वतीने देतो की या प्रभागामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा तुमच्या सर्वांच्या विश्वासाने, तुमच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये, मार्गदर्शनामध्ये फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.